नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत लोभी कुत्रा इयत्ता 4 मधील पान नंबर 4 वरची चित्र गोष्ट। तर या चित्रामध्ये आपल्याला काय काय शिकायला मिळते ते आपण पाहूया। तर लोभी कुत्रा ही एक गोष्ट सुंदर व बोधप्रद गोष्ट आहे की ज्यामध्ये आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणात इच्छा, कोणतीही गोष्टीची इच्छा ठेवली तर त्यामुळे काय नुकसान होऊ शकते हे आपण खालील दिलेल्या चित्रांवरून समजून घेणार आहोत। तर पहिल्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे तर एक कुत्रा गावामध्ये फिरत आहे आणि त्याला भूक लागली आहे। कदाचित तो अन्न शोधण्यासाठी तो गावामध्ये फिरत आहे आणि अचानक त्याला एका भाकरीचा तुकडा मिळाला। तर तो भाकरीचा तुकडा पाहून कुत्रा खूप आनंदी झालाय आणि तो विचार करू लागलाय, वा, मला खायला भाकरी मिळाली, आता मी पोटभर जेवू शकेन। तर भाकरी तोंडात धरून कुत्रा चालत नदीकाठी चाललाय आणि त्या चित्रामध्ये तुम्हाला एक स्वच्छ नदी दिसत आहे आणि त्याच्यावर पूल आहे आणि तो अशी एक निवांत जागा शोधत आहे की तिथे जाऊन तो शांतपणे आनंदाने भाकरी खाऊ शकेल। पण काय होते, जाता जाता जेव्हा तो पुलावरून जात असतो, तो जेव्हा सुरक्षित जागा शोधण्यासाठी ती भाकरी खाण्यासाठी जेव्हा तो पुलावरून जात असतो, तर त्या क्षणी काय होते पुढच्या चित्रांमध्ये दिसत आहे की त्याला सेम हुबेहूब त्याच्यासारखा दिसणारा एक कुत्रा भाकरी तोंडात घेऊन पाण्यात दिसतो। आता त्याला काय वाटते की हा अजून एक दुसरा कुत्रा आहे, पण हे त्याच्या लक्षात येत नाही की हे त्याचं स्वतःच प्रतिबिंब आहे। तो स्वतः तोच पाण्यामध्ये दिसत आहे। तर त्यामुळे तो काय करतो, ती भाकरी त्याला म्हणजे ती भाकरी बघून दुसऱ्या कुत्र्याच्या तोंडात भाकरी पाहून काय होतो, म्हणजे तो स्वतःच दिसत असतो त्या पाण्यामध्ये, पण त्याला असं वाटतं तिथे दुसरा कुत्रा आहे आणि त्याच्या तोंडात अजून एक भाकरी आहे आणि ती भाकरी पाहून त्याच्या मनात काय येतं विचार की अरे वा, पहिलेच माझ्याकडे अजून एक भाकरी आहे आणि आता अजून दुसरी भाकरी पण मला मिळत आहे। तर त्यामुळे त्याच्या तोंडाला काय होते, पाणी सुटते आणि तो काय करतो, त्या क्षणी मला ही दुसरी भाकरी ही मलाच पाहिजे या हेतूने तो काय करायला लागतो, भुंकायला सुरुवात करतो। ज्या क्षणी त्याचे तोंड उघडतो त्या क्षणी काय होतं, भो भो करणार म्हणजे भुंकायला सुरुवात करणार। त्या क्षणी काय होतं, त्याच्या तोंडात जी पकडलेली भाकरी असती ती भाकरी त्याच्या तोंडातून सुटून जाते आणि ती सुटता क्षणी काय होतं, त्या पाण्यामध्ये पडते आणि पाण्यामधून वाहायला सुरुवात होते आणि जसे ती भाकरी वाहून जाते त्या क्षणी जो पाण्यामध्ये दिसत असतो दुसरा कुत्रा, त्याच्या तोंडात ही भाकरी दिसेनाशी होते। त्यानंतर ते जे कुत्रा काय होतो, एकदम दुःखी होतो, त्याला त्याची चूक लक्षात येते। यावरूनच काय कळते मुलांनो की कोणत्याही गोष्टीचा हव्यास किंवा एखादी गोष्ट मला पाहिजेच, स्वतः आपल्याकडे असताना सुद्धा ती मला गोष्ट पाहिजेच, हे असे केले तर काय तर आपले स्वतःचेच नुकसान होऊ शकते। एवढा लोभ आपल्यासाठी असणे चांगले नाही। त्यामुळे काय होतं की लोभ केल्याने काय होतं, नुकसानच होते। जे आहे त्यातच समाधान मानणे गरजेचं असतं। जास्त मिळवण्याच्या इच्छेमुळे स्वतःची सुद्धा आपण गोष्ट किंवा भाकरी गमावू शकतो। म्हणजे तुमच्याकडे एखादं सुंदर खेळणं आहे आणि तुमच्या मित्राकडे पण समजा ते खेळणं आहे, जर तुम्ही ते सांभाळण्याचे मित्राचं खेळणं पण मलाच पाहिजे, म्हणजे त्याच्याकडे एखादं टॉय आहे किंवा गाडी आहे ती मलाच पाहिजे, किंवा एखादी बाहुली समजा ती, किंवा त्याचं कोणतीही वस्तू ती तुमच्याकडे असताना सुद्धा तुम्ही दुसऱ्याचीही आपल्यालाच असावी अशी जर इच्छा करत असाल तर ते अगदी चुकीचं आहे। कारण की त्यामुळे काय होऊ शकतं, कदाचित तुमचे खेळणेही किंवा तुमची गोष्टही हरवू शकते। यावरून एक गोष्ट लक्षात येते की कोणत्याही गोष्टीत आपण नेहमी समाधानी राहिलं पाहिजे। स्वतःच्या गोष्टींची, स्वतःच्या वस्तूंची आपण काळजी घेतली पाहिजे आणि कोणत्याही गोष्टीत लोभ करू नये। मित्रांनो, आज आपण लोभी कुत्रा ही सुंदर गोष्ट शिकली। या गोष्टीतून लोभ करणे वाईट आहे, जे आहे त्यात समाधानी म्हणा, जास्त मिळण्याच्या नादात आपण आपले नुकसान करू शकतो, ह्या गोष्टी शिकल्या। जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पुन्हा भेटूया एका नवीन धड्यासह, तोपर्यंत धन्यवाद।